1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष उपवासाची कचोरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप वरई, 1 कप खवलेलं ओलं खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर, 1 उकडलेला बटाटा, पाणी, तळण्यासाठी तेल, भगर रवाळ दळून घ्यायची। आता ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण वाटून घ्यायचं। आता भगरीच्या पिठात बटाटा किसून घेत मीठ घालत याचा गोळा तयार करायचा। आता अशा प्रकारे कचोरी तयार करायची। आता गरम तेलात ही कचोरी सोनेरी रंगावर तळायची। झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची कचोरी तयार। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप वरई घेतली आहे मी, भगर असं पण म्हणतात। आता याचं आपण पीठ करायचं। खूप बारीक दळायची गरज नाहीये, पण त्याचं जे कोर्स टेक्स्चर आहे ते काढून टाकायचं। चला तर मग हे वरई दळून तयार आहे। तुम्हाला साधारण टेक्स्चर दाखवते। हे असं पिठी साखर कशी होते साधारण तसं टेक्स्चर आहे। थोडंसं रवाळ पण राहतच त्याला, वरई आहे त्यामुळे। आता हे आपण काढून घेऊया। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा। साधारण 1 कप इथे मी चव घेतला। स्टफिंग करतो आपण बेसिकली कचोरीसाठी। हिरवी मिरची, तुम्हाला कितपत तिखट स्टफिंग हवंय त्या अंदाजाप्रमाणे, आल्याचे तुकडे। आता उपवासाला काही जिन्नस काही ठिकाणी चालतात, काही ठिकाणी नाही चालत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही जिन्नस वगळू शकता। कोथिंबीर बरेच लोक नाही खात, उपवासाला कोथिंबीर नाही वापरली तरी स्टफिंगच्या चवीमध्ये फरक नाही पडत, फक्त रंग सुंदर येतो म्हणून मी कोथिंबीरचा वापर करते। मीठ चवीपुरतं आणि साखर, लिंबाचा रस पण पिळला तरी अफलातून लागतं। आता झाकण ठेवायचं आणि मस्त याची पेस्ट करून घ्यायची। शक्यतो वाटणामध्ये पाणी वापरायचं नाहीये, कारण आपण हे स्टफ करतो। तुम्ही बघू शकाल परफेक्ट असं झालेलं आहे। आता कचोरी बनवायला सुरुवात करूया। आता हे जे वरईचं पीठ आपण बनवून घेतलंय यामध्ये 1 उकडलेला बटाटा आपल्याला किसून घालायचा आहे। यामुळे काय होतं, आवरण मस्त खुसखुशीत होतं आणि त्याचबरोबर त्याला कोटिंगही मस्त येतं। शक्यतो किसूनच घालायचं, म्हणजे मग ते फोडी वगैरे राहत नाही बटाट्याची। आता बटाटा व्यवस्थित किसून झाला की मीठ घालायचं चवीपुरतं। हवं तर जिरं पण घालू शकता तुम्ही। आणि आधी हा बटाटा वरई बरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। पाणी घालायची गडबड नाही करायची, कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं, ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे वरईमध्ये। चला तर मग हे मॉइश्चर छान असं ॲब्झॉर्ब झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा। हा गोळा व्यवस्थित मळून झाला की यामधून पीठ घ्यायचं, स्प्रेड करून घ्यायचं। यामध्ये हे स्टफिंग घालायचं जे आपण बनवून घेतले ते आणि बंद करायचं। परफेक्ट। अजून एक कचोरी बनवून दाखवते। पीठ घ्यायचं, थोडंसं याला बाइंडिंग देऊन घ्यायचं, म्हणजे मग ते सुटणार नाही तेलामध्ये। प्रेस करून घ्यायचं, मध्यभागी पारी करायची बेसिकली। सारण ठेवायचं। आता सारणामध्ये तुम्ही हवं तर काजू, बदाम, मनुके असं वेगळं वेगळं काही काही करू शकता, पण मला हे असं मस्त तिखट तिखट आवडतं। तळणीसाठी इथे तेल गरम केलेलं आहे, यामध्ये आपण हे कचोरी सोडूयात एक एक।
मस्त असा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत सगळ्या बाजूने डीप फ्राय करून घे. आणि हे मस्त असे एकसारखे हे करायचे, फिरवायचे आणि त्याला मस्त एकसारखा असा सोनेरी रंग येतो. आता इथे कचोरीला खूप सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे. वाव, मस्त, जबरदस्त. आता हे आपण टिश्यू पेपरवर काढूयात. जबरदस्त दिसतात कचोरी. आहा. आता याच पद्धतीने पुढच्या कचोरी पण तळून घ्यायच्या. मस्त इथे कचोरी कुरकुरीत बनवून झाली आहे की म्हणजे तेल खूप कमी पिते, खूप अशी तेलकट नाही होत या पद्धतीने केलं. आणि तुम्ही ऐकू शकता किती क्रिस्पी आणि क्रंची आहे. हा क्रंच एक 4 ते 5 तास व्यवस्थित टिकतो.